मित्रांनो, MHCETच्या नवीन नोटीस प्रमाणे गव्हर्नमेंटचे काही नवीन कॉलेजेस ऍड झालेले आहेत. तर ते एक्झॅक्टली कोणते आहेत? त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमचा रँक किंवा कट ऑफ किती लागेल? यासोबतच कंप्लीट लिस्ट काय असेल, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ऍड झालेले गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहणार आहोत विथ कट ऑफ. चला तर आता व्हिडिओकडे वळूयात. मित्रांनो, आता इथे फर्स्ट 5 कॉलेजेस आहेत, जे कोर कॉलेजेस आहेत आणि जे जुने कॉलेजेस आहेत. कोणते? तर जे मेडिकल कॉलेज मुंबई, बीजे मेडिकल कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर, संभाजीनगर आणि नांदेड. हे आपले 5 कोर आणि बेस्ट कॉलेजेस होते. यांचा कट ऑफ थोडस जास्त आहे. ते किती असतं? तर ओपन साठी 99.99.99, ओबीसी साठी थोडंसं कमी आहे, जास्त काही फरक नाहीये. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी नियरली 93 टू 97 आहे. एससी साठी 96.50 टू 99 आहे. एसटी साठी 94.50 टू 97 आणि बीएचएनटी साठी 96.80 टू 98 हा कट ऑफ आहे. आता नवीन काही कॉलेजेस ऍड झालेत, बरोबर आहे. ते एक्झॅक्टली कोणते आहेत? आता हा जो डेटा आहे तर तो लास्ट इयरचा आहे, कारण मागच्या वर्षी कॉलेजेस ऍड झाले होते. यावर्षी अजून काही कॉलेजेस ऍड होतील की नाही ते अजून काही डिक्लेअर झालं नाहीये. आता पाहते अजून कोणते कॉलेजेस ऍड झाले. नांदेडचे तर झालंय, गोंदियाचं झालंय, नांदेडचं जुनं होतं. त्यासोबतच पाहिते लातूर, जालना, बारामती, कोल्हापूर, सांगली, त्यासोबतच नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळी गव्हर्नमेंट कॉलेज हे ऍड झालेले आहेत. आता याच्यामुळे तुम्हाला नियरली आधी किती सीट होत्या? नियरली 300 सीट. म्हणजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नियरली रँक फक्त 300 लागायचा. पण आता जरी तुमच्याकडे थोडासा कमी रँक असेल, पहा नियरली 1180 पर्यंत जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. एक्झॅक्ट कट ऑफ काय येईल ते आपण पाहूयात. आता मित्रांनो, मग नियरली पहा किती 700 ते 800 सीट्स तुमच्यासाठी वाढल्यात. त्यामुळे कट ऑफ देखील कमी झालेला आहे. आता हा जो डेटा आहे तो 2025चा आहे, लास्ट इयरचा. या वर्षीचा डेटा अजून डिक्लेअर झाला नाहीये, तो काही दिवसात होईल. आता मित्रांनो, हा जो कट ऑफ पाहिला होता तो टॉप कॉलेजेसचा होता. नेक्स्ट पाहूया जे नवीन कॉलेजेस ऍड झाले होते त्यांचा काय असेल. तर ओपन कॅटेगरीसाठी रिक्वायर्ड मार्क लागतील तुम्हाला 68 टू 72 प्लस आणि रिक्वायर्ड पर्सेंटाईल आहे 96.50% टू 97.50. ओबीसी साठी 64 टू 67 मार्क्सचा क्रायटेरिया आहे. ईडब्ल्यूएस साठी 62 टू 65, एससी साठी 58 टू 61, एसटी साठी 52 टू 57, बीएचएनटी साठी 56 टू 61. आणि रिक्वायर्ड पर्सेंटाईल तुम्ही नियरली 90 पर्यंत जर तुम्हाला असतील पर्सेंटाईल, 86 टू 90 किंवा 95 पर्यंत, तरी तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळते. आता रँक वरती येऊयात. 500 ते 1000 रँक असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन मिळेल. 1000 ते 1500 पर्यंत देखील मिळू शकेल ओबीसी मध्ये जर तुम्ही असाल तर. ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुमचा नियरली 1500 ते 1900 पर्यंत रँक असेल तरीही चालून जाईल. इथे एससीचा दिलाय, एसटी दिलाय, बीएचएनटी दिलाय. पहा, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल, जरी तुम्हाला नियरली 55 पर्यंत जरी मार्क्स पडले मिनिमम, हिअर वी आर टॉकिंग अबाउट मार्क्स नॉट पर्सेंटाईल, तरी तुम्हाला ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून जाईल. गव्हर्नमेंट कॉलेजेस का? कारण एकतर फीस कमी असते, तिथं तुम्हाला इंटर्नशिप करायची चान्स मिळतो, कारण गव्हर्नमेंट कॉलेज हॉस्पिटल अटॅच असतं. सो सगळ्या फॅसिलिटीज असतात. त्यामुळे आपण नेहमी गव्हर्नमेंट कॉलेज हे चूज केलं पाहिजे. आणि वन ऑफ द मोस्ट बेस्ट थिंग की आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा स्कोप मिळतो. ओके. त्यानंतर तुमचं डिग्री झाली, इथे चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुमची जर इंटर्नशिप कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही तुमचं क्लिनिक टाकू शकाल. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काम करता येईल. त्यासोबतच आउट ऑफ इंडिया जाण्याची सुद्धा सोय असते. वेगवेगळ्या एक्झाम देता येतात. हे जेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही चांगला रेप्युटेड कॉलेजमध्ये तुमचं नर्सिंगचा कोर्स करता. आता मित्रांनो, या तर सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज येतोय की मॅडम
आता कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते समजत नाहीये. आणि मेन म्हणजे लास्ट इयरला मेसेज आले होते मुलांचे की मॅम आम्हाला नियरली 90 मार्क्स असून सुद्धा आमचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही झालं. हे का होतं? का? कारण आपल्याकडे राईट गायडन्स नसतं. आपण प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित भरत नाहीत. वेगवेगळ्या कॅप राऊंडसाठी आपल्याला प्रिफरन्स लिस्ट वेगळी भरावी लागतील. बरेचसे फॅक्टर मॅटर करतात. तर ह्याचं सोल्युशन म्हणून आपण तुमच्यासाठी 2026 साठी देखील एक काउन्सिलिंग बॅच अनाऊन्स करतोय, ज्याची प्राइस ₹999 आहे. यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस, तुम्हाला प्रत्येक राऊंडसाठी पर्सनलाइज कॅप प्रिफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते. स्टेप बाय स्टेप गायडन्स दिलं जातं. डॉक्युमेंट्स कोणते लागतात, चुकले असतील तर त्यावरती काय सोल्युशन आहे. त्यासोबतच कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत प्रत्येक छोटी ना छोट्या गोष्टीवरती आपण गायडन्स करत असतो. तर तुम्ही हा काउन्सिलिंग कोर्स लवकरात लवकर जॉईन केला पाहिजे. आता मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं जर स्वप्न असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, तर तुम्ही नक्कीच हा काउन्सिलिंग कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, लेक्चर एंड करूया. तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे? तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे? या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. बाय नाईस डे. बाय.